नमस्कार मैत्रिणींनो, एअर फ्रायरच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज माझ्या मुलीची फरमाईश होती की तिला हवे बटर गार्लिक मशरूम ब्रेड, की जे बटर गार्लिक मशरूम आपण बनवतो त्याचं तिला ब्रेडवरती लेअर लावून आणि ते एअर फ्रायरमध्ये आपण क्रिस्पी करून देणार आहे. आता मॅडमची फरमाईश म्हटल्यानंतर आपल्याला बनवणं आलंच. त्याच्यासाठी मी ते बटर घेतलं आहे. आता क्वांटिटी आपण आपल्या मनाप्रमाणे कमी जास्त करू शकतो, किती लोकांसाठी बनवायचं त्या हिशोबाने. हे जवळपास 50 ग्राम बटर आहे माझ्याकडे. अंदाजे मी तेवढंच त्याच्यामध्ये हे घालते गार्लिक. आता गार्लिकचं प्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो, कुणाला कमी आवडते कुणाला जास्त आवडते. आणि गार्लिक मी खूप असं अगदीच बारीक नाही करून घेतलं आहे. त्याचे जे डाईस आहेत ते मी थोडंसं जाडसर असं ठेवलं की तो दाताखाली आले की थोडी टेस्ट चांगली येते म्हणून. आणि आता त्याच्यामध्ये मी टाकते आहे इथे चिली फ्लेक्स. हा आपला बटर गार्लिकमध्ये मिक्स करून झाला आहे छानपैकी. आता थोडेसे चिली फ्लेक्स टाकते त्याच्यामध्ये. आणि याच्यात आपण टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर. हे बघा, या पद्धतीने हे आपलं बटर गार्लिकचं मिश्रण तयार आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे आपलं इथे मिश्रण बटर गार्लिकचं तयार आहे. आता आपण तयारी करूया मशरूमची. तर इथे मी मशरूम घेतलेले आहेत. हे जवळपास 200 ग्रॅम मशरूम आहे, जे मी आधी थोडे गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आणि मग त्याला गार पाण्यामध्ये टाकून ठेवले होते, जेणेकरून त्याची सगळी माती निघून जाईल. आणि आता आपण त्याला कट करतो. आता कट करताना आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण करू शकतो. तुम्हाला जर छोटे स्लाइस हवे असेल छोटे करा आणि मोठे हवे असेल तर मोठे, पण मी थोडे छोटे छोटे करतो कारण मला ते ब्रेडमध्ये फिल करायचे आहेत. अशा पद्धतीने आपण सगळं करून घेणार आहोत स्लाइस. तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि मी मशरूम बनवण्यासाठी बटरचा वापर न करता आपण इथे तूप टाकतोय. तूप थोडंसं तापल्यावरती आपण याच्यामध्ये लगेच गार्लिक टाकून आणि त्याला स्टीर करणार आहोत. याच्यात याला गार्लिक भरपूर लागतंय आणि थोडं गार्लिक मी तुपात टाकले आणि थोडं मी वरतून टाकणार आहे. आणि आता याच्यामध्ये आपण मशरूम टाकणार. आपल्याला जे गार्लिक आहे त्याला ऑरेंज नाही करायचं. तुम्हाला ऑरेंज हवं असेल तुम्ही करू शकता, पण थोडंसं ऑरेंज न करता थोडी अशी कच्ची चव त्याची छान लागते. आणि हे सगळे मशरूम आपण आता त्याच्यात टाकून घेणार आहोत. मशरूम तुम्हाला हवं तर तुम्ही अगदी बारीकही काप आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आपल्याला हवं त्या पद्धतीने. शेवटी काय, पदार्थ चविष्ट बनणं महत्त्वाचं आहे. मला नाही वाटत आपण रोजच्या आयुष्यामध्ये फक्त तो पदार्थ कशा पद्धतीने सर्व केला जातोय आणि किती छान दिसते त्यालाच आपण महत्त्व देतो असं. तर आपण टेस्ट बघतो. आणि आता इथे मशरूम छानपैकी परततोय. आता याला 5-1 मिनटं आपण न परतता असंच होऊ देऊ. त्याच्यातलं जे पाणी ते सोक होऊन जाईल आणि मग आपण थोडे चिली फ्लेक्स टाकणार, मीठ टाकणार आणि आपलं गार्लिक मशरूम तयार आहे. मी सिंपल पद्धतीने बनवते आहे. तुम्हाला हवं असेल अजून काही टाकायचं ते टाकू शकतो. आणि बघा, साधारण 1-2 मिनटं झालेत, पण अजूनही त्याच्यामध्ये पाणी आहे. तर हे पाणी पूर्ण सोक होईपर्यंत आपल्याला हे मशरूमला होऊ द्यायचं आहे. आता याच्यात मी थोडासा जो कच्चा लसूण राहिला होता तो वरतून टाकते. थोडी चव खूप छान येते कच्चा टाकल्याने. वरतून थोडेच चिली फ्लेक्स टाकतोय. ते ऑप्शनल आहे, नको असेल स्किप केलं तरी चालू शकतं.
थोडंसं पाणी अजून जरा सुकलं, थोडे मशरूम ड्राय झाले की मग आपण मीठ टाकणार, कारण मीठ परत पाणी जास्त सोडतं. आता आपले मशरूम जे आहे ते बऱ्यापैकी ड्राय झाले. आपण आता टाकणार आहे त्याच्यामध्ये अंदाजे मीठ, चवीनुसार, कमी जास्त जे काही खात असाल त्यानुसार, आणि कोथिंबीर. आता हवं तर याच्यामध्येच मैदा भाजूनही आपण थोडंसं त्याला आपण जे म्हणतो की म्हणजे मैदा भाजूनही त्याच्यातच आपण जसं पास्त्यासाठी बनवतो तसंच याचंही करू शकतो. व्हाईट सॉस वेगळा न बनवता या मशरूममध्येच मैदा टाकायचा, त्याच्यासोबत भाजून घ्यायचं आणि थोडंसं दूध टाकायचं. तसंही करता येतं, पण मला ड्राय हवं आहे म्हणून मी ड्राय केलं आहे. आता इथे आपलं मशरूम रेडी आहे ऑलमोस्ट. बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी ड्राय होऊन गेले आणि आता आपला मशरूम इथे रेडी. सुगंध खूप छान येतो आहे गार्लिकच्यामुळे. आणि इथे माझ्याकडे एक चीज ब्लॉक आहे, तर मी थोडंसं चीज याच्यावरती किसते, मशरूमवरतीच थोडासा गरम असतानाच. तोही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. खूप चीज टाकलं पाहिजे किंवा कमी, जसं तुम्हाला वाटेल तसं. त्याला काही हे नाही की एवढंच चीज टाका आणि कमीच का जास्त का. आणि आता आपली जवळपास बटर गार्लिक ब्रेडची याची सगळी तयारी झालेली आहे विथ मशरूम जो आपण बनवतो. आणि माझ्याकडे इथे आहे 0 मैदा मल्टीग्रेन ब्रेड ज्याला म्हणतात, जे नवीन निघाले आहे. आणि माझी मुलगी फार हेल्थ कॉन्शियस आहे आणि तिच्यासाठीच मी हा आणला होता. तर हा मी पण फर्स्ट टाईम ट्राय करते, बघूया टेस्ट कशी येते. तर हे बघा, अशा या स्लाईस आहेत. याच्यामध्ये ओट्स वगैरे बरंच काय काय दिसते. मी काही फारशी हेल्थ कॉन्शियस नाही आहे, मी सगळं काही खाते हो, पण फक्त तब्येतीला त्रास होणार नाही याची पण काळजी घेऊ. आता आपण जे काही बटर स्प्रेड बनवलं होतं विथ गार्लिक, ते आपण ब्रेडला लावतो आहे. तुम्ही नाईफचा यूज करू शकता, मी चमच्याने लावते. दोन्ही स्लाईसला आपण लावून घेणार आहोत. आणि मी हे खूप साध्या पद्धतीने बनवते, फार तामझाम करून आणि खूप असं तयारी करून खूप काही टाकून ते करत नाही, अगदी सिंपल वेने बनवते आहे. आता याच्यामध्ये आपण जे काही मशरूम बनवले ते पूर्णपणे गार झालेले आहे. गार झाल्यानंतरच याच्यावरती टाका ब्रेडवरती, कारण नाही तर मग ते क्रिस्पी होणार नाही जास्त. आणि हे आपण मशरूम त्याच्यावरती स्प्रेड करतो. या मशरूमला तुम्हाला खरं सांगू का, शुद्ध तुपामध्ये बनवलं आहे आणि गार्लिक आहे, इतका सुगंध छान सुटला आहे त्याचा. हा हा हा, म्हणजे मला अशीच खायची इच्छा येते, अगदी माझ्या तोंडाला पाणी सुटलं. पण ज्यांची फरमाईश आधी त्यांना द्यावं लागेल, मग आपला नंबर. तर अशा रीतीने हे मशरूम स्प्रेड करून घेतले. आता याच्यावरती आपण थोडं चीज स्प्रेड करणार आहे. चीज नको असेल तर ते स्किप करू शकता. तर अशा रीतीने आपण दोन्ही स्लाइसवरती चीज किसून घेतोय. आणि आता याला आपण एअर फ्रायरमध्ये 180 डिग्री सेल्सिअससाठी 10 मिनिटं ठेवणार आहोत. मध्ये आपण थोडं उघडून बघू शकतो कसं झालं आहे काय नाही. जर क्रिस्पी झाला असेल तर त्यावेळेला ऑफ करू शकतो, पण मला तरी वाटते 10 मिनिटं वेळ लावा लागेल. तर चला बघूया, करून बघू आणि मग मी तुम्हाला सांगते की परफेक्ट टाईम त्याला किती लागतो. तर इथे एअर फ्रायर आपण ऑन केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये या 2 स्लाइस आपण ठेवत आहोत. याच्यामध्ये 2च बसतात आणि ते पण छोटे ब्रेड आहेत तर 2च बसतील. मोठे असल्यावरती तर मुश्किलीने हार्डली एखादच आपण ठेवू शकतो.
आणि आता आपण याचा टाइम सेट करतोय. इथं टेम्परेचर ऑलरेडी मी सेट केलेलं आहे 180 डिग्री आणि टाइम लावते 10 मिनिट. आणि आता हे स्टार्ट झालं. 10 मिनिटानंतर आपण बघूया कसं बनतं आपलं ब्रेड गार्लिक मशरूम. तर तुम्ही बघू शकता हे आपलं बटर गार्लिक मशरूम ब्रेड तयार आहे. आणि याला किमान 7 मिनटं लागले. 10 मिनटं लावू नका, 7 मिनिट. कारण 10 मिनिट जर लावले तर आपलं चीज जे आहे ते वरतून जळू शकतं, किंवा मग चीज नंतर स्प्रेड करायचं, असं काहीतरी करावं लागेल. आणि आपण आता याच्यावरती वरतून थोडंसं चीज परत स्प्रेड करणार आहोत. आणि विदाऊट बटर आपण हे बनवलं आहे. एअर फ्रायरमध्ये परत बटर टाकायची गरज नाही. आणि आता ज्यांना खायचं त्यांना बोलवूया आणि टेस्ट कशी झाली ते विचारूया. तर मंडळी, आपण ज्यांच्यासाठी आज ब्रेड बटर मशरूम बनवलं आहे त्या हस्ती आपल्या किचनमध्ये आलेल्या आहे आणि आता आपण त्यांना टेस्ट विचारू. कशी काय टेस्ट? बेस्ट एकदम. बेस्ट. द्या मग पैसे. तर खूप सिंपल रेसिपी आहे आणि टेस्ट पण खूप छान आली आहे. माझ्या मुलीला आवडले मेन म्हणजे. तर तुम्ही पण बघा आणि टेस्ट शेअर करायला विसरू नका की कसं वाटते. खूप तामझाम न करता, फार त्याचं काही न टाकता, फक्त मशरूमची बनवण. जर तुम्हाला खरंच खूप व्हेजीज हवं असेल तर शिमला, टोमॅटो आणि अनियन त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. धन्यवाद.